पुढचं बघू आपण आता. आपण आधी काय काय बघितलं बघा. ॲनिमल क्लासिफिकेशन बघितलं, प्लांट क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, न्यूट्रिशन बघितलं आहे, पेशी सेल्स बघितलेलं आहे, आणि रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशनचा एक टॉपिक बघितलेला आहे. सो आता पुढं बघूयात. थोडे मिक्स टॉपिक आहे त्याच्यामध्ये. काय काय आहे तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, स्केलेटन आहे, ग्लँड्स, हार्मोन्स, एन्झाईम्स आणि मायक्रोब्स. तर हे टॉपिक्स आहेत ह्या स्लाईडमध्ये. अलैंगिक प्रजनन, वनस्पती आणि एकपेशीय जीव. तो इथं वनस्पतीमधील कृत्रिम प्रजनन म्हणजे आर्टिफिशियल प्रॉपगेशनबद्दल सांगितलेलं आहे. तर ही कोणती पद्धत आहे तर ग्राफ्टिंग नावाची पद्धत आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो की कलम करणे. सो राज्यसेवा प्री 2020ला विचारलं. याच्यामध्ये सायोन एक असतो आणि रूट स्टॉक असतो. हा सायोन म्हणजे तुम्ही जो काही त्याला ॲड कराल, हे ओरिजिनल प्लांट आहे जे तुमचं जमिनीला अटॅच आहे. ओके, म्हणजे ते इथं आहे ओरिजिनल प्लांट, ओरिजिनल झाड, आणि त्याला तुम्ही जे काय ॲड कराल त्याला म्हणणार सायोन. ओके, किंवा मराठीमध्ये कलम. ठीक आहे, हा अप्पर पार्ट असतो तुमचा आणि हा लोअर पार्ट. ओके, जो तुमचा रूट म्हणजे जमिनीमध्ये जोडलेला आहे. सो कलम आहे, हे कलम करणे इंग्लिशमध्ये याला म्हणतात ग्राफ्टिंग. बाकी हे आहे अमिबामधलं बायनरी फ्युजन दाखवलेलं आहे याच्यामध्ये. आवश्यक जनक पॅरेंट्स फक्त एक असतो, हा एक. मग याचे बायनरी म्हणजे मराठीमध्ये ज्याला म्हणतात द्विविभाजन, म्हणजे 2 2 2 2 होत जाणार. याचे 2 होणार, मग याचे परत 2 होणार, याचे परत 2 होणार, असं होत जाणार. मग 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स दिसतात त्याच्यामध्ये शेवटी. ही अलैंगिक प्रजननाची म्हणजे असेक्शुअल पद्धत आहे. कंबाईंड बी प्री 2019ला विचारलेलं आहे. आयोगाने ग्राफ्टिंगमध्ये आर्टिफिशियल या शब्दावर तर बायनरी फ्युजनमध्ये हाऊ मेनी पॅरेंट्स यावर फोकस केला होता. हाऊ मेनी पॅरेंट्स, फक्त एकच पॅरेंट्स असतो, तिथून ते पुढं बायनरी फ्युजन होत जातं. नेक्स्ट स्लाईड बघा. स्पायरोगैरा आणि बॅक्टेरियाबद्दल सांगितलेलं आहे. दोघांच्या प्रजननातील फरक सांगितलेला आहे. रिप्रोडक्शन सिस्टीम, रिप्रोडक्शन कसं होतं तर स्पायरोगैरामध्ये खंडीभवन होतं आणि बॅक्टेरियामध्ये बायनरी फ्युजन होतं. खंडीभवन आणि बायनरी फ्युजनमध्ये फरक काय आहे तर हे जे खंडीभवन आहे याच्यामध्ये काय होतं, बेसिकली ब्रेक होतो. जो ओरिजिनल आहे तुमचा जे काय असेल ते ब्रेक होतं. हे जे आहे ना, हे ब्रेक होणार. ओके, खंडीभवन, खंड म्हणतो ना आपण, खंड पडले तर फ्रेगमेंट, खंड होतात, खंड पडतात, त्याचे ब्रेक होतात. आणि जनरली इथं लिहा वाटल्यास मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं. हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं खंडीभवन. आणि हे जे आहे बायनरी फ्युजन हे जनरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय जे असतील त्यांच्यामध्ये होतं. आता याचं बघितलं आपण की फ्रेगमेंटेशन म्हणजे काय तर ब्रेक होणारे, तुकडे पडणारे त्याचे. पण बायनरी फ्युजनमध्ये काय होतं तर एकाचे 2 होतात. ओके, स्प्लिट होतात त्याच्यामध्ये. इथं स्प्लिट शब्द महत्त्वाचा आहे आणि इथं ब्रेक शब्द महत्त्वाचा आहे. ओके, खंडीभवनमध्ये ब्रेक आणि बायनरी फ्युजनमध्ये स्प्लिट. सो बॅक्टेरियामध्ये तुमचं बायनरी फ्युजन होतं. सो स्पायरोगैरा शाखीय म्हणजे व्हेजिटेटिव्ह आणि लैंगिक म्हणजे सेक्शुअल दोन्ही पद्धतीने याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, दोन्ही पद्धतीने. STI प्री 2011ला विचारला आहे. आणि बायनरी फ्युजन सर्वात प्रभावी म्हणजे मोस्ट इफेक्टिव्ह पद्धत आहे ही. PSI प्री 2011ला विचारलं होतं. ठीक आहे, पुढं नेक्स्ट स्लाईड बघा. अस्थिसंस्था, स्नायू आकुंचन सिद्धांत. अस्थिसंस्था, स्केलेटन सिस्टीम, स्नायू आकुंचन सिद्धांत, मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी. याचं नाव आहे स्लायडिंग फिलामेंट थेरी. हे रफ करा इथं वाटल्यास, काय गरज नाही याची. जो सेकंड पॉईंट आहे सिद्धांताच्या नावामध्ये, जो पुढचा पॉईंट जो आहे तो रफ करा. फक्त एकच लक्षात ठेवा, ते स्लायडिंग फिलामेंट थेरी. शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा, हक्सले आणि निडरजर्के. दोन्ही विद्यानं बरोबर असं विचारलं होतं. ॲक्टिन मायोसिन असतं त्याच्यामध्ये. सो हे तुमची स्लायडिंग फिलामेंट थेरी, मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी. पुढं मानवी कानातील हाडे आणि क्रम बघा त्यांचा नेक्स्ट स्लाईडवर. यांना इयर ऑसिकल्स पण म्हणतात. कंबाईंड प्री 2018ला विचारलेला आहे. यांचा क्रम कसा आहे, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. MIS लक्षात ठेवू शकता, MIS. हा क्रम ASO प्री 2016ला विचारला होता. आणि स्टेप्स हे शरीरातील सर्वात लहान हाड आहे, स्टेप्स. ओके, आता हे सगळं इथलं रफ करा. हे जे दिले ना ब्रॅकेटमध्ये मी मराठीत, ते वाटल्यास असं कट करा, काही गरज नाही त्याची. फक्त आता मी 2-3 गोष्टी सांगतो तेवढ्या लिहा तिथं. आता मॅलियसला आपण काय म्हणतो माहिती आहे का, मॅलियस ऑल्सो नोन ॲज हॅमर. त्याला हॅमर पण म्हणतात मॅलियसला. इनकसला काय नाव आहे अजून, ॲनविल, ANVIL. इनकसला ॲनविल पण म्हणतात. आणि स्टेप्स जे आहे त्याला स्टरअप, STIRUP.
STRUP, स्टरअप पण म्हणतात. सो ही नावं लक्षात ठेवा तिने पण. मॅलियसचं हॅमर, इनकसचं ॲनविल आणि स्टेप्सचं स्टरअप. सो जर असं ट्रिक विचारली, जसं MISचा तुम्हाला क्रम विचारला आहे, तसं मग याचा जर क्रम विचारला हॅमरचा वगैरे, तर काय HAS येईल. HAS म्हणजे हॅमर, ॲनविल आणि स्टरअप. पुढं नेक्स्ट स्लाईड बघा. अस्थिसंस्थेची कार्य आणि संयोजी ऊती, कनेक्टिव्ह टिश्यू. तर काय कार्य आहे? राज्यसभा एप्रिल 2018ला विचारलं होतं. संरक्षण आहे म्हणजे प्रोटेक्शन, हालचाल, मुवमेंट, रक्तपेशी निर्मिती म्हणजे ज्याला म्हणतो आपण हेमॅटोपोएसिस, रक्तपेशी निर्मिती, आणि खनिज साठा, मिनरल स्टोरेज, हे सगळे अस्थिसंस्थेची कार्य आहेत. आणि स्नायूंना हाडांशी जोडणारी ऊतक म्हणजे टिश्यू जे आहे त्याला काय म्हणणार आपण? टेंडन, स्नायुरज्जू म्हणणार. हे बोडा जे आहे ना, ती रफ करा, बोडा, तिथं बोन लिहा आणि इकडे स्नायू करा फक्त. ओके, हे जे बोडा लिहिले ना, बोडा, तिथं बोन लिहा आणि हे स्नायूल जे आहे ना, तिथं काय लिहाल तुम्ही? मसल. तर या दोघांना जे जोडतं त्याला आपण टेंडन म्हणतो. ओके, असं लक्षात ठेवू शकता, MTB किंवा MBT कसं पण. सो मसल आणि बोनला जोडणारा कोण? टेंडन, स्नायुरज्जू. आणि बोन टू बोन जे हाड टू हाड जे जोडतं त्याला म्हणतात लिगामेंट. लिगामेंट सर्जरी वगैरे असते बघा, तुम्ही ऐकलं असेल कधी कोणाची लिगामेंट सर्जरी झाली तुमच्या ओळखीत. सो त्याला लिगामेंट म्हणतात, लिगामेंट. आणि मसल टू बोन टेंडन. उपयुक्त हानिकारक सूक्ष्मजीव बघा नेक्स्ट स्लाईडवर. युजफुल आणि हानिकारक. ओके, युजफुल जैविक खते, बायो फर्टिलायझर्स. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रायझोबियमचं. ASO प्री 2015ला विचारलं आहे. हे नायट्रोजन स्थिरीकरण करतात म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करतात. रायझो, आता रायझोचा जर अर्थ बघितला तुम्ही, रायझोला जर तोडलं तुम्ही 2 शब्दामध्ये, रायझोचा अर्थ होतो रूट, आणि BM म्हणजे काय? लाईफ. ठीक आहे, म्हणजे रूट हा शब्द महत्त्वाचा आहे, रायझो. सो रायझोबियम हा जो आहे तो तुम्ही बायो फर्टिलायझर म्हणून वापरू शकता. रायझोबियम बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशनसाठी वापरला जातो. आता याच्यामध्ये अजून आहेत की बाबा, जर तुम्ही रायझोबियम हा तुम्हाला कुठं भेटतो? लिग्युम्समध्ये, हा जो असा इथं भेटतो. तसंच मग तुम्हाला व्हीट आणि राईस, भात आणि राईसमध्ये कोणता सापडतो? ॲझोटोबॅक्टर. कोणता? ॲझोटोबॅक्टर. आणि फर्न्स जे आहे, फर्न्समध्ये कोणता आढळतो? फर्न्समध्ये ॲनाबिना. राईसमध्ये पण आढळतो ॲनाबिना, पण राईसमध्ये मग हा पण आढळतो, लक्षात ठेवा, ॲझोटोबॅक्टरसुद्धा. तर हे सगळे युजफुल बॅक्टेरिया आहेत, तुमचे बायो फर्टिलायझर म्हणून वापरले जातात. हवाबंद डब्यातील अन्न खराब करणारे कोण? क्लॉस्ट्रिडियम. STI प्री 2015ला विचारलेलं आहे. हे ॲनाएरोबिक म्हणजे ऑक्सिजनशिवाय वाढणारे आहेत. काय होतं बघा, क्लॉस्ट्रिडियम हा हानिकारक आहे. हवाबंद डब्यात वाढून विषबाधा म्हणजेच त्याला म्हणतो बोट्युलिझम किंवा मराठी आपलं नॉर्मल भाषेत म्हणणार फूड पॉयझनिंग म्हणणार त्याला. नेक्स्ट स्लाईड बघा. सूक्ष्मजीव प्रदूषण दर्शक आणि कवकनाशक. आता हे जे आहे सांडपाणी प्रदूषण दर्शक कोण आहे? इंडिकेटर जे आहे त्याचं नाव आहे कॉलिफॉर्म्स. ओके, म्हणजे मानवी विष्ठेतून म्हणजे मानवी आतड्यामध्ये असतं ते, आणि मग नंतर उष्टेमधून ते बाहेर पडतं. आणि ते जर तुम्हाला म्हणजे ते ॲक्च्युली हानिकारक नसतं, पण ते जर सांडपाण्यामध्ये आहे, काय कॉलिफॉर्मबद्दल बोलतो आपण. कॉलिफॉर्म आपल्या पोटात पण असतं आणि आपल्या विष्ठेतून ते बाहेर जातं, सांडपाण्यामध्ये असतं. हा कॉलिफॉर्म ॲक्च्युली हा नाही आहे, काय म्हणतात ते, हार्मफुल नाही आहे. पण हा कॉलिफॉर्म जर सांडपाण्यामध्ये आहे तर याचा अर्थ आहे की बाकीचे पण हार्मफुल बॅक्टेरिया आहेत पाण्यामध्ये. ओके, तर मग हा त्याचा इंडिकेटर आहे, दर्शक आहे. ओके, हे लक्षात ठेवा, कॉलिफॉर्म. तर मग असा विषय आहे त्याचा. पुढं कवकनाशक बघा, फंगीसाईड, बोर्डो मिश्रण जे आहे. ओके, फंगीसाईड म्हणून वापरतात कोण? बोर्डो मिश्रण वापरतात. कंबाईन्स प्री 2019ला विचारलेला आहे. भुरी रोग, पावडरी मिल्ड्यू जो आहे हा नियंत्रित करण्यासाठी फंगीसाईड वापरतात, ज्याच्यामध्ये बोर्डोइक्स मिक्सचर असतं. हे बघा, कॉलिफॉर्म हे पाण्यातील विष्ठा म्हणजे फेकल प्रदूषणाचे निर्देशक आहेत. बोर्डो मिश्रण हे कॉपर सल्फेट व चुना. असं पण विचारू शकतात नेक्स्ट टाइम की बाबा बोर्डेक्स मिक्सरमध्ये काय असतं, तर कॉपर सल्फेट असतं आणि चुना असतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाईडवर या एन्झाईम्स टॉपिक बघा काय, ग्रंथी, संप्रेरके, विकरे. विकरांचे प्रीकर्सर, इथं प्रीकर्सर करा, प्रीकर्सर.
प्रीकर्सर म्हणजे पूर्व घटक, म्हणजे जे आधी झायमोजन असतात आणि ते पुढे जाऊन जर ॲक्टिव्ह झाले तर ते एन्झाईम बनतात. प्रीकर्सर म्हणजे काय की बाबा पूर्व घटक त्याचा, म्हणजे हा इनॲक्टिव्ह आहे. ओके, म्हणजे आता समजा तुम्ही सध्या इनॲक्टिव्ह आहेत म्हणजे तुम्ही अभ्यास करतायत, पण जेव्हा तुम्ही पास व्हाल म्हणजे ॲक्टिव्ह व्हाल तेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल. ओके, मग अधिकारी म्हणजे एन्झाईम आणि जे लायब्ररीत बसून अभ्यास करतात ते झायमोजन, असं लक्षात ठेवू शकता सिम्पल. तर झायमोजन इनॲक्टिव्ह प्रोटीन आणि ॲक्टिव्ह झालं की काय ॲक्टिव्ह प्रोटीन म्हणजे एन्झाईम, त्याला एन्झाईम म्हणणार. तर राज्यसेवा प्रीला 2023ला विचारलं होतं रिसेंटली ते. एन्झाईम्स ही ऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट आहेत, ते प्रोटीन्सपासून बनलेले असतात. राज्यसेवा प्री 2023लाच विचारलेलं आहे. सो झायमोजन लक्षात ठेवा, झायमोजनचं पुढं ॲक्टिवेशन झालं की पुढं एन्झाईम बनतं. पुढं पिट्युटरी ग्लँड बघा, मास्टर ग्लँड. तर मास्टर एंडोक्राईन ग्लँड म्हणतात तिला. राज्यसेवा प्री 2022ला विचारलं होतं. हायपोथॅलॅमसच्या खाली स्थित असते ती. ओके, ही बघा ही. आणि त्याचे 2 पार्ट असतात, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. अँटेरियर म्हणजे पुढचा भाग, अग्र, त्याला म्हणतात ॲडेनो हायपोफिसिस. आणि मागचा जो भाग आहे पश्चोपाली, पोस्टेरियर लोब, त्याला काय म्हणतात न्यूरो हायपोफिसिस. आणि त्याच्यामधून 2 महत्त्वाचे बरेच ॲक्च्युली हार्मोन्स सिक्रेट होतात, पण त्यातले 2 ऑक्सिडोसिन आणि वॅसोप्रोसिन हे एक्सक्रेट होतात. तर यांच्याबद्दल पण आपण बघू. हायपोथॅलॅमस इज द मास्टर ऑफ द मास्टर ग्लँड, म्हणजे जी तुमची पिट्युटरी ग्लँड आहे त्याची पण मास्टर कोण आहे, हायपोथॅलॅमस. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. आता पिट्युटरी हार्मोन्स आणि त्याचे परिणाम बघा. अग्रपाली म्हणजे आता हे पुढचा भाग जो आहे तुमचा, ते कोणतं सिक्रेट करतं, 2 हार्मोन. थांबा, त्याच्या आधी मला थोडं इथं सांगायचं आहे. ऑक्सिटोसिन जे आहे ना त्याला लव हार्मोन पण म्हणतात, लव हार्मोन. ते काय बॉन्डिंग हार्मोन पण म्हणतात त्याला, लव हार्मोन. किंवा जेव्हा मिल्क इंजेक्शनच्या वेळी पण हे सिक्रेट होतं, किंवा चाइल्ड बर्थच्या वेळी पण सिक्रेट होतं हे ऑक्सिटोसिन. बॉन्डिंग हार्मोन ज्याला म्हणतो आपण म्हणतो ना आमची खूप चांगली बॉन्डिंग आहे, मग ते ऑक्सिटोसिन तिथं आहे. आणि वॅसोप्रोसिन जे आहे याचं काय तर वॉटर रिटेन्शनचं काम करतं आहे, वॉटर रिटेन्शन. आणि ब्लड प्रेशरचं कंट्रोल पण करतं वॅसोप्रोसिन. नेक्स्ट स्लाइडवर बघा. अग्रपाली म्हणजे ॲडेनो हायपोफिसिस म्हणजे पुढचा भाग, तुमच्या पिट्युटरी ग्लँडचा पुढचा भाग. तर हा पुढचा भाग काय सिक्रेट करतो, TSH आणि STH. TSH काय आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि STH काय आहे तर सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन. ओके, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा त्याला म्हणणार सिंपल लँग्वेजमध्ये ग्रोथ हार्मोन, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन. राज्यसेवा प्री 2018ला विचारलं होतं की बाबा जो पिट्युटरी ग्लँडचा पुढचा भाग आहे ते काय सिक्रेट करतं, TSH आणि STH. आणि जे रॉंग होतं ते ADH. ADHला ते सिक्रेट करत नाही. ADH काय आहे, ADH म्हणजेच आपलं व्हॅसोप्रोसिन आहे, व्हॅसोप्रोसिनचंच नाव ADH आहे. ओके, व्हॅसोप्रोसिन म्हणजेच ADH. ओके, म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, अँटी डाययुरेटिक हार्मोन, अँटी डाययुरेटिक हार्मोन, अँटी डाययुरेटिक हार्मोन म्हणजे ADH. ओके, म्हणजेच वॅसोप्रोसिन हा मागच्या भागातून सिक्रेट होतो आणि पुढच्या भागातून TSH आणि STH. आता हे बघा, थायरॉक्सिन रिलीज होणार नाही. जर तुमची पिट्युटरी ग्लँड खराब झाली तर काय होईल, थायरॉक्सिन रिलीज होणार नाही. परत काय होईल, स्पर्मेटोजेनेसिस थांबेल, म्हणजे तुमचं स्पर्मचं प्रोडक्शन थांबेल. आणि परत स्तनग्रंथींची पण वाढ होणार नाही जर तुमची पिट्युटरी ग्लँडला काय प्रॉब्लेम झाला तर. हे राज्यसेवा प्री 2016ला विचारलं होतं. ओके, तुमचा पुढचा जो भाग आहे पिट्युटरी ग्लँडचा तिथून कोणते सिक्रेट होतात बघा, TSH, FSH, LH, प्रोलॅक्टिन. पुढं इन्सुलिन आणि व्हॅसोप्रेसिनचं बघा. इन्सुलिन आणि व्हॅसोप्रोसिन, व्हॅसोप्रोसिन म्हणजेच ADH, हे तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं. सो हाय ग्लुकोज झालं तुमच्या ब्लडमध्ये नाही का, तुम्ही जरा गोड खाल्लं जास्त, तुमच्या ब्लडमध्ये मग ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, मग पँक्रियाजमध्ये तुमचं ब्लड गेलं तिकडं आणि तिकडून पँक्रियाजमध्ये तुम्हाला काय इन्सुलिन आहे. मग इन्सुलिन काय करतं, हे जे तुमच्या ब्लडमध्ये जास्त ग्लुकोज झालं आहे ना त्याला ते कंट्रोल करतं, रेग्युलेट करतं. ओके, रक्तातील साखर म्हणजे ब्लड ग्लुकोज कमी करणे हे इन्सुलिनचं काम आहे, हे असं करतं. आणि कुठं असतं हे इन्सुलिन, तुमचं पँक्रियाजमध्ये, पँक्रियाज हे सिक्रेट करतं. सो मग याला कंट्रोल करण्याचं काम आहे. हे बघा इथं मग तुमचं लो ग्लुकोज झालं. आणि हे जर तुमचं इन्सुलिनमध्ये इश्यू झाला प्रॉब्लेम तर काय तुमचं मग पुढं डायबेटीस. ठीक आहे, म्हणजे जास्त साखर खाल्ल्यामुळे डायबिटीसच्या लोकांना प्रॉब्लेम होत नाही, त्यांच्यामध्ये इन्सुलिन कमी पडलं म्हणून प्रॉब्लेम होते. कारण इन्सुलिन आता तुमचं साखरेचं प्रमाण नियंत्रित करत नाही, मग त्यांना बाहेरून इन्सुलिनचे डोस घ्यावे लागतात. बघा तुमच्या ओळखीत कोण असतील डायबिटीसवाले तर ते इंजेक्शन घेतात बघा, म्हणजे स्वतःजवळ पण ठेवतात, ते कॅरी करतात. सर मग ते कंट्रोल करण्यासाठी, साखर जास्त जी झाली ती करण्यासाठी.
कंट्रोल करण्यासाठी. आणि हे वॅसोप्रेसिनचं काय काम आहे तर याचं वॉटर रिटेन्शनचं काम आहे, आपण आधीच पाहिलं होतं. म्हणजे समजा तुमच्या बॉडीमध्ये पाणी कमी पडलं, तुम्ही बराच वेळ झालं पाणीच नाही पिलं किंवा उन्हामध्ये खूप वेळ चाललात, तर काय होणार, तुमच्या बॉडीमधलं पाणी कमी होणार. हे बघा, लो वॉटर इन बॉडी. मग पिट्युटरी ग्लँड काय करणार, पिट्युटरी ग्लँड वॅसोप्रेसिन सिक्रेट करणार, म्हणजेच ADH सिक्रेट करणार. ते म्हणणार अरे बॉडीमधलं हे कमी झालेलं आहे, काय पाणी कमी झालेलं आहे. मग काय होतं, ही किडनी जी आहे ना तुमची किडनी, हे वॉटर रिअब्झॉर्प्शन करते, कळलं का. म्हणजे तुम्ही जे पाणी सोडणार आहे बॉडीमधून ते रिअब्झॉर्ब करते आधीच, की बाबा आता मला कमी पडते पाणी सध्या. मग हे काम कोण करतं, पिट्युटरी ग्लँड सांगतं किडनीला, ओके. वॅसोप्रेसिन जे आहे, वॅसोप्रेसिनच्या माध्यमातून सांगते की बाबा हे तुम्ही आता पाणी जास्त हे सोडू नका, आता आपल्याकडं पाण्याची कमी आहे, ठीक आहे. शरीरातील पाण्याचे संतुलन म्हणजे वॉटर बॅलन्स राखणे हे काम आहे वॅसोप्रेसिनचं, ओके. ADH अँटी डाययुरेटिक हार्मोन आहे. डाययुरेसिस म्हणजे लघवी वाढणे, ओके. म्हणजे लघवी कमी करणे म्हणजे अँटी डाययुरेटिक, कळलं का. लघवी वाढली म्हणजे डाययुरेसिस आणि कमी करायची म्हटलं अँटी डाययुरेटिक. हे कधी करणार आपण, जेव्हा पाणी कमी असणार बॉडीमध्ये. अँटी डाययुरेटिक म्हणजे लघवी कमी करून पाणी वाचवणारे संप्रेरक. इन्सुलिनच्या विरुद्ध काम करणारे संप्रेरक कोण आहे, ग्लुकोजन. म्हणजे आता इन्सुलिन काय करते, तुमचं कंट्रोल करते, कमी करते ना, पण ग्लुकोजन वाढवणार साखर तुमच्या रक्तातली, ओके. उलटं येते, ते पण लक्षात ठेवा, विचारू शकतात. पुढं बघा, यकृत आणि पचनसंस्थेतील इतर ग्रंथी. आता हा तुमचं काय यकृत, तर लिव्हर. तर लिव्हर काय करते पित्तरस तयार करते, म्हणजे बाईल ज्यूस सिक्रेट करते, ठीक आहे. आता बाईल ज्यूसचं काय काम आहे एक्झॅक्टली, तुम्ही जे खाता ना जे काय, आणि तुमच्या स्टमकमधून जे फॅट्स आहेत, म्हणजे मोठे मोठे फॅट्स, ओके, बिग फॅट्स, त्या बिग फॅट्सचं ते इमल्सिफिकेशन करतं. इमल्सिफिकेशन म्हणजे किंवा ते छोटे छोटे त्याचे पार्ट करतं. हे काम आहे तुमच्या बाईल ज्यूसचं, हे लक्षात ठेवा. फॅट जे आहेत, फॅट्स, मोठे मोठे फॅट्स मॉलिक्युल्स, त्यांना ते छोटं करतं इमल्सिफिकेशन प्रोसेसद्वारे. दुसरं अजून काय काम करतं हे पित्त रस, तर तुमचं जे ॲसिडिक फूड आहे, ॲसिडिक फूड त्याला न्यूट्रलाइज करतं, ओके. तुमच्या पोटातून जे ॲसिडिक फूड येते त्याला ते न्यूट्रलाइज करतं. तर हे बाईल ज्यूसचं काम आहे. कंबाईन बी प्रिलिम 2017ला विचारले, STI प्री 2012ला विचारले आणि STI प्री 2013ला सुद्धा विचारलेलं आहे. किंवा सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती, लिव्हर. मग लिव्हर काय सिक्रेट करतं, बाईल ज्यूस. मग बाईल ज्यूसचं काम काय आहे एक्झॅक्टली, असं. आता ब्रुनस ग्रंथी बघा, लहान आतड्याच्या ड्युडेनियमच्या सबकोसामध्ये असते, म्हणजे तुमचं आतडे जे आहे आणि याचा इथं जो आहे म्युकोसा म्हणजे मेम्ब्रेन अशी, तर तिथं हे तुम्हाला भेटेल ब्रुनस ग्रंथी, ओके. आणि हा जठर रस जो आहे यात पेप्सिन आणि HCl असतं, पेप्सिन आणि HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे राज्यसेवा प्री 2021ला विचारलेलं आहे. आणि ब्रुनस ग्रंथी तुम्हाला कधी विचारले, कंबाईंड प्री 2018ला विचारली आहे, ठीक आहे. पित्त तयार कुठं होतं, यकृतात तयार होतं. साठवलेले पित्ताशयात म्हणजे गॉल ब्लॅडर, हे जे इथं दाखवले गॉल ब्लॅडरमध्ये जाते. या दोन शब्दामध्ये आयोग खेळतो. पेप्सिन ट्रिप्सिन ही चुकीची जोडी होती, तिथं काय होतं पाहिजे होतं तर पेप्सिनसोबत HCl पाहिजे होतं. पुढं रॅपिड फायर ऑक्सिडोसिन, नाही का, प्रसूतीसाठी आवश्यक संप्रेरक. पार्ट्रुशन म्हणजेच काय, प्रसूती म्हणजे चाइल्ड बर्थ, त्यासाठी ऑक्सिडोसिन लागतं. इथेनॉल निर्मितीसाठी विकर कोणतं लागतं तर झायमेज, आपण आधीच पाहिलं होतं झायमेज. अधिरुक्क ग्रंथी म्हणजे ॲड्रेनल ग्लँड्स कुठे असतात तर किडनीच्या वर असतात. आणि विकराचा सहघटक म्हणजे को फॅक्टर ऑफ एन्झाईम कोण आहे, विटॅमिन D, ओके. राज्यसेवा प्री 2013ला विचारले. परत ॲड्रेनल ग्लँड्सचा प्रश्न MPC प्री म्हणजे राज्यसेवा प्री 2016ला विचारला आहे. परत झायमेजचा प्रश्न STI प्री 2016ला विचारला आहे. आणि ऑक्सिडोसिनचा प्रश्न ASO प्री 2015ला विचारलेला आहे. ऑक्सिडोसिनला लव हार्मोन पण म्हणतात आणि झायमेज हे ईस्टमध्ये आढळते. ॲड्रेनल ग्लँड्स फाईट ऑर फ्लाईट हार्मोन स्रवतात आणि विटॅमिन्स कोएन्झाईम्स म्हणून कार्य करतात. सारांश जर बघाल ह्या स्लाईडचा पूर्ण चॅप्टरचा, तर यकृत सगळ्यात मोठी ग्रंथी, पित्तरस बनवते. पियुषिका पिट्युटरी ग्लँड मास्टर ग्लँड आहे, पण तिची पण मास्टर ग्लँड कोण आहे, हायपोथॅलॅमस. तिसरा पॉईंट, इन्सुलिन जे आहे तुमचं पँक्रियाजमधून निघतं, म्हणजे हे एक्सक्रीट होतं आणि ते रक्तातली साखर कमी करतं. चौथा पॉईंट जो होता मेमरी हॅक्स, काय दिलं तर की बाबा कानातील हाडे कसे लक्षात ठेवणार तुम्ही, क्रम MIS आणि हे MISच बरोबर. आणि अस्थिबंधन म्हणजे हे बोन टू बोन तुमचं काय लिगामेंट आहे आणि मसल टू बोन काय आहे तर टेंडन आहे, हे लक्षात ठेवा. आणि पाचवा पॉईंट एन्झाईम्स आहेत, त्याचे प्रिकर्सर झायमोजन्स आहेत, ठीक आहे.
पुढचा स्लाईड आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. थांबू आपण.